मुंबईची रेड चढाई केलेली आहे मुंबई संघाकडून 15 नंबरचा गडी अत्यंत सुंदर संयमी खेळ दाखवत आहे आणि अत्यंत सुंदर आणि एक गडी बाद करून 15 नंबरचा गडी आपल्या चमूमध्ये परतलेला आहे आणि सालोड या संघाकडून 8 नंबरचा खेळाडू अत्यंत सुंदर चढाई करत चित्त्यासारखी चपळाई त्या खेळाडूंमधून आपल्याला बघावयास मिळत आहे आणि परत आपल्या संघाकडे 6 नंबरचा खेळाडू सालोडचा परत गेलेला आहे। 1 नंबरचा खेळाडू मुंबई संघाकडून चढाई करत आहे अत्यंत संयमी आक्रमण बघूया आपल्या संघासाठी तो गुण प्राप्त करतो का। 1 नंबरचा खेळाडू आणि 1 नंबरच आक्रमण करून आपल्या संघामध्ये परत सालोड या संघाकडून 5 नंबरचा खेळाडू चढाई करत आहे आणि 1 गडी बाद करत आपल्या संघासाठी खातं दोन्ही संघाची गुणसंख्या 1-1 अशी आहे। अत्यंत आणि बघूया पंचाचा निर्णय। सुंदर चढाई मुंबईकडून बोनस पॉइंट दिलेला आहे आणि मुंबई संघाची गुणसंख्या 2 आहे आणि सालोडची संख्या 1 2-1 आणि 5 नंबरचा खेळाडू परत 1 नंबरचा खेळाडू मुंबई संघाकडून चढाई करतो कुठल्याही प्रकारची गडबड न करता अत्यंत सुंदर आणि जलद चढाई 1 नंबरचा खेळाडू अत्यंत शांतपणे चढाई करत कुठलेही गुण न घेता आपल्या संघामध्ये परत आणि सालोड कडून चढाई अत्यंत सुंदर 6 नंबरचा हा खेळाडू पिवळ्या रंगाचं टी शर्ट परिधान केलेला आपल्या संघामध्ये परत आणि मुंबईकडून चढाई लाल टी शर्ट आणि नेव्ही ब्ल्यू कलरची पॅन्ट अत्यंत तगडा हा खेळाडू बघूया आपल्या संघासाठी गुण प्राप्त करतो का आणि आपल्या संघाकडे रिकाम्या हाती परत 5 नंबरचा खेळाडू सालोड संघाकडून चढाई करत आहे कुठल्याही प्रकारची गडबड नाही गोंधळ नाही आणि हा गडी बाद सालोड संघाचा 5 नंबरचा गडी बाद मुंबई संघाला 1 गुण एक नंबरचा गडी चाफादा स्टेडियम मध्ये मुंबई संघाकडून चढाई करताना तरुण लोकांसाठी खरोखर प्रेरणादायी हा खेळ आपल्याला बघायला मिळतो आणि 1 नंबरचा गडी बाद सालोड या संघासाठी 1 गुण बोनस गुणाची मांग करत आहे 1 नंबरचा गडी परंतु पंचाचा निर्णय हा अंतिम राहील खेळ इथे थोड्या वेळासाठी थांबलेला आहे मैदानावरती पाणी मारावं असं मंडळी
डोळ्याची पारणे फेडणारा हा सामना आपल्याला इथे बघायला मिळत आहे. दोन संघ सालोड सालोड वर्सेस मुंबई. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि इतक्या दुरून दरवर्षी आपल्या या पालाईगुडा नगरीमध्ये संत श्री चापादास महाराज या मैदानावरती मुंबई राजधानीचे खेळाडू आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. भाग्य आपलं. चढाई करतोय तो सालोडचा खेळाडू, पिवळा टी शर्ट परिधान केलेला 6 नंबरचा खेळाडू. बघूया पंचाचा निर्णय काय राहील आणि मंडळाचा निर्णय, पंचाचा निर्णय अंतिम राहील. पंचांनी बाद घोषित केलेला आहे आणि 1 गुण सालोड या संघाला मिळालेला आहे. 3-3 अशी बरोबरी साधलेली आहे आणि 15 नंबरचा मुंबईचा खेळाडू बाद झालेला आहे आणि सालोड संघासाठी 4थे गुण प्राप्त करून घेतलेला आहे. पंचाचा निर्णय अंतिम राहील. खेळाडूंनी ह्या सूचनेकडे लक्ष द्यावं. पंच जे निर्णय देईल तो निर्णय अंतिम राहील. 10 नंबरचा सालोडचा खेळाडू आपल्या संघाकडे परत रिकाम्या हाती. व्हाईट गोल्ड लाल कलरचा टी शर्ट आणि नेव्ही ब्ल्यू ची गेम पॅन्ट परिधान केलेला मुंबईचा खेळाडू चढाई करतोय आणि आपल्या संघासाठी बघूया गडी बाद केलेला आहे आणि आपल्या संघासाठी 4था गुण प्राप्त केलेला आहे. 5 नंबरचा सालोडचा गडी आक्रमण करतोय मुंबईच्या संघावरती. बघूया आणि इथे पंचाचा निर्णय 2 गडी बाद मुंबई संघाचे आणि 2 गुणाची कमाई सालोड संघासाठी 6-4. 1 नंबरचा मुंबईचा खेळाडू चढाई करतोय आपल्या संघाकडून सालोड संघाविरुद्ध. बघूया 1 नंबरचा गडी परत आणि पाठलाग करतोय तो 10 नंबरचा खेळाडू सालोडचा मुंबई संघावरती. मुंबई संघाचे 3 गडी शिल्लक राहिलेले आहेत. 4 गडी बाद होऊन मैदानाच्या बाहेर बसलेले आहेत, आराम करत आहेत सध्या. आणि सालोडचा खेळाडू 10 नंबरचा अत्यंत चपळ, हारणासारखा जलद, चित्त्यासारखा चपळ सालोडचा खेळाडू. 1 नंबर मुंबईचा खेळाडू आक्रमण करतोय सालोडच्या संघावरती. अत्यंत सुंदर खेळ आतापर्यंत आपल्याला बघावयास मिळत आहे. शांत आणि संयमी. बघूया पंचाचा निर्णय बोनस +2. पंचाचा निर्णय अंतिम राहील. खेळाडूंनी कसल्याही प्रकारचा वाद घालू नये. 3 पॉइंट मिळवलेले आहेत. मुंबईचे 7 गुणसंख्या झालेली आहे. 5 नंबरचा खेळाडू सालोडचा अत्यंत जलद आणि बघूया आपल्या संघासाठी गुण प्राप्त करतो का, 6चे 7 करतो का. अत्यंत जलद हा खेळाडू, शरीरयष्टी अतिशय धडधाकट खेळाडू आणि आपल्या संघाकडे रिकाम्या हाती परत. कृपया
पट्टी मारावी, चुना मारावा लवकर. या सामन्यासाठी मिळालेले 2 पंच पटेल साहेब आणि पाटील साहेब. राष्ट्रीय पंच अत्यंत उत्कृष्ट अशी पंचगिरी करतात आणि 2 तुल्यबळ संघांची ते पंचगिरी करत आहेत. मुंबई वर्सेस सालोड जिल्हा यवतमाळ हे 2 अत्यंत ख्यातीप्राप्त असलेले संघ चाफादास महाराज स्टेडियम मध्ये डोळ्याचे पारणे फेडणारा हा सामना आपल्याला उघड्या डोळ्यांनी बघता येत आहे आणि ही कृपा आयोजक आदरणीय श्री प्रशांत भाऊ भूषण राठोड यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे उपक्रम आणि सर्व तरुणांना प्रेरणा देणारी ही स्पर्धा. आज एक मंडळ अध्यक्ष साहेब आता मुंबई संघाकडून 2 गुण प्लस बोनस असे 3 गुण प्राप्त झाले. त्याबद्दल आमचे भाऊजी इंजिनियर आदरणीय विजय जाधव साहेब यांच्याकडून प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून 201 रुपयाचं बक्षीस त्यांनी दिलेलं आहे. कृपया त्या खेळाडूंनी घेऊन जावं आणि सामन्याला सुरुवात झालेली आहे. 15 नंबरचा खेळाडू मुंबईकडून आक्रमण करत रिकाम्या हाती आपल्या संघाकडे परत आलेले आहे. 5 नंबरचा सालोडचा खेळाडू आपल्या संघाकडून मुंबई संघावरती आक्रमण करत आहे. बघूया आपल्या संघासाठी गुणामध्ये वाढ करतोय का. आणि अत्यंत संयमी आणि शांत खेळी आणि एकदम प्रेरणादायी आणि हा गडी बाद. मुंबई 3 गडी बाद करणाऱ्याला चंदू रूपसिंग राठोड यांच्याकडून 101 रुपयाचं प्रोत्साहनपर बक्षीस देणार आहेत. 1 नंबरचा मुंबईचा खेळाडू आतापर्यंत आपल्या संघासाठी सालोड या संघाची चढाई अत्यंत सुंदर आणि बाद. मुंबई संघाकडून तो बाद झालेला आहे. 6 नंबरचा खेळाडू आणि मुंबईची गुणसंख्या ही 9 झालेली आहे. लाल टी शर्ट मुंबईचा हा खेळाडू अत्यंत चालत आणि हा गडी 10 नंबरच्या गड्याला बाद करून आपली गुणसंख्या 9 ची 10 करण्यामध्ये यशस्वी झालेला आहे. 6 नंबरचा खेळाडू बघूया. सालोडचा हा खेळाडू मुंबईवरती आक्रमण करण्यासाठी तयार. बघूया 6 वरून आणि पाठलाग करून सालोडच्या संघाने 1 गुण प्राप्त केलेला आहे आणि गडी बाद करून गेल्याच्या नंतर त्याचा पाठलाग करणे हा अयोग्य आहे, चुकीचा आहे. पंचाचा निर्णय अंतिम राहील.
सालोडची संख्या 7 आणि मुंबईचा गडी बाद. बघूया बाद होतो का. अत्यंत सुंदर प्रयत्न आणि सुपर टॅकल आहे का. दोन गडी जास्त वचका केलं दोन गुण सालोडच्या संघाला. आणि मुंबईच्या संघाला सुद्धा गुण प्राप्त करून झालेला आहे. मुंबई संघाची गुणसंख्या 11 आणि सालोडची गुणसंख्या 9. बघूया 6 नंबरचा सालोडचा हा गडी आपल्या संघातर्फे मुंबई संघावरती आक्रमण करत आहे. सडपातळ बांधा उंच असलेला हा गडी आणि परत आपल्या संघाकडे सुरक्षित 1 नंबरचा मुंबईचा हा गडी रिकाम्या हाती पुन्हा परत. वेळ न दवडता वेळेचा सदुपयोग करणारा हा मुंबईचा 1 नंबरचा गडी आक्रमण करतोय. सालोडचा खेळाडू 9 नंबरचा हा खेळाडू मुंबई संघावरती चढाई करतोय आणि गडी बाद करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. 9 नंबरचा गडी आणि आपल्या संघाकडे सुरक्षित 15 नंबरचा हा मुंबईचा खेळाडू रिकाम्या हाती ताबडतोब परत. बघूया चढाई आणि हा सालोडचा खेळाडू बाद. 6 नंबरचा खेळाडू बाद आणि मुंबईची गुणसंख्या 12 आणि सालोडची गुणसंख्या 9 12. बघूया 1 नंबरचा मुंबईचा हा खेळाडू आणि सालोडची 2 सुपर टॅकल अवेलेबल आणि सुपर टॅकल करण्यामध्ये यशस्वी सालोडचे खेळाडू. मुंबईचा 1 नंबरचा खेळाडू बाद आणि गुणसंख्या सालोडची 11 आणि मुंबईची 12. 5 नंबरचा सालोडचा खेळाडू आपल्या संघाकडून चढाई करत आहे. शांत संयमी सडपातळ बांधता आणि उंच असा खेळाडू आणि इथे न भरून निघणारी मुंबई संघाकडून झालेली चूक. 12-12. अत्यंत माघारलेला हा सालोडचा संघ मात्र आपला यशस्वी प्रयत्न आणि नटरंग लावणीतल्या लावणीनुसार पिक्चर मधल्या आता वाजले की 12 आणि याबरोबरच खरोखरच मुंबई संघाची 12 वाजल्यासारखे वाटत आहेत. कारण 13 गुण सालोड संघांनी प्राप्त केलेले आहेत आणि मुंबईचे 12 जवळपास वाजलेले आहेत. परंतु मुंबई मुंबई आहे मित्र, महाराष्ट्राची राजधानी आहे ती. ते कधी आपलं पान पलटवेल सांगता येत नाही. बघूया नाही शक्यतो घरी जात नाही. मी आत्ताच सांगितलं की मुंबईचे 12 बिलकुल वाजत नाहीत. आणि बघूया पंच काय निर्णय देतात ते. पंचाकडे दाद मागत आहेत. 1 आहेत की 2 आहेत बघूया पंच काय सांगतील. ग्रीन कार्ड दाखवलेला आहे आणि किती पॉइंट 3. बापरे
मुंबईचा संघ हे आताच ज्यांनी 3 पॉइंट घेतलेले आहेत मुंबई संघाकडून त्यांना चंदू रूपसिंग राठोड यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. कृपया त्या खेळाडूंनी यावं आणि हे 101 रुपयाचं बक्षीस न्यावं. मुंबई संघाकडून ज्यांनी 3 पॉइंट घेतले त्यांनी यावं इकडं. जा रे बाबू जा घेत जा ना पैसे लगे 101 रुपयाचं बक्षीस चंदू रूपसिंग राठोड. साथ में उनको और बहुत ही सुंदरता जारी हाफ टाइम के बाद 10 नंबर सिल्वर के खेलते हुए हमारे मुंबई के कौर में और बहुत ही सुंदर अच्छे देखना चाहूंगा कि हमारे कॉमेडी बॉक्स करीब से थोड़ा दूर है. बहुत ही हल्की सी स्लिप वारेवा बकअप सेंटर से करने से सेंटर और बहुत ही अच्छा निकल पड़ा था लेकिन काफी किस्मत साथ नहीं मिला. सीधा राइडर बाउंड्री के बाहर. हाफ टाइम के बाद खाता खुला जो कोई हमारे मुंबई के बहुत ही मजबूत बढ़िया एक बार 15 नंबर गुरुवारी छोड़ा और बालाघाटा और नौका टेकरी बहुत ही सुंदर वारेवा जो अच्छी संक्रांत ले चुके हमारे पालागुड़ा के प्रशांत भाऊ राठौर बहुत ही बढ़िया. जितने भी तारीफ करे उतने मेरे ख्याल से दोनों टीम की ज्यादा है. सिलोड़ा और साथ में मुंबई. धन्यवाद. हाँ या चालू और 5 नंबर जो कोई हमारे सिलों के गोल में बहुत ही सुंदर 15 नंबर और पॉइंट लेकर अपने संग में वापस. एक बार श्री संत शाहपदास महाराज स्टेडियम पर बहुत ही अच्छी सभी दर्शक की भीड़ है और किरण की तेज बढ़ती रहेगी. बादल की छाव बहुत ही अच्छी पकड़ द्वारा मुंबई वारे वाह. हाफ टाइम के बाद जितनी भी तारीफ करे उतनी मेरे ख्याल से जो कोई मुंबई बहुत दूर से आई हमारे स्टेडियम पर और सभी दर्शक की अच्छी भीड़ है. एक बार गुरुवारी छोड़ बालाघाट और हमारे 2 नंबर के राइडर मुंबई के रहने वाले सिलोट के कोर में एक बार 1 नंबर बहुत ही सुंदर छोटे बदन के लेकिन कीर्तिमान है और कोई करिश्मा नहीं मिल पाया. देखना चाहूंगा 1 नंबर को और सीधा अपने रेडिंग में वापस. फिर से एक बार 6 नंबर के राइडर खेलते हुए हमारे मुंबई के हाँ बहुत ही बड़ी अच्छी पकड़ द्वारा मुंबई कुछ आए तो नहीं. फिर से एक बार 1 नंबर हाँ 1 नंबरला पकडणाऱ्यास मधुकर श्यामा पवार मलितांडा यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक. बहुत ही सुंदर अच्छी 1 नंबर जो कोई हमारे सिलोट के कोर में और बहुत ही अच्छी पकड़ द्वारा बहुत ही बढ़िया निकल पड़ा. एम्पायर का निर्णय देखना चाहूंगा कि 1 पॉइंट के साथ बहुत ही सुंदर 10 नंबर की अच्छी पकड़ दी लेकिन काफी नेस हो चुकी है. बढ़िया बहुत ही सुंदर. फिर से एक बार 6 नंबर द्वारा काफी हमारे कॉमेडी बॉक्स से करीब से थोड़ा दूर है. एक बार गुरुवारी छोरा और बालाघाट 6 नंबर और सीधा अपने रेडिंग में वापस. धीरे धीरे से जो बढ़ता हुआ कोर्स जा रहे हमारे स्टेडियम पर सिलोट सालोर 21 और मुंबई 14. मुंबई 21 सॉरी मुंबई 21 मुंबई 21 और सालोर 14. बहुत पॉइंट से ज्यादा जारी हमारे स्टेडियम पर जो कोई मुंबई बहुत ही सुंदर. एक बार रुक रहे हैं बहुत ही सुंदरता बढ़िया और अच्छी पकड़ द्वारा मुंबई. खूपच जोरात पकडू. 5 नंबरला 1 से 1 रुपयाचा पारितोषिक आपण मधुकर श्यामा पवार यांच्याकडून घेऊन जाऊ भाऊ. फिर से एक बार
मुंबई के छोटे बदन के राइडर खेलते हो हमारे सिलोट के कोर में, बहुत ही सुंदर अच्छी तालमेल के साथ सीधा निकल पड़ा। बढ़िया एम्पायर का निर्णय देखना चाहूंगा कि एक पॉइंट के साथ बहुत ही बढ़िया निर्णय एम्पायर निर्णय, लास्ट निर्णय दोनों खिलाड़ियों ने निकाल गया और हमारे श्री संत चपादास महाराज स्टेडियम पर अच्छी सभी दर्शक की अच्छी भीड़ है। मेरे ख्याल से देखना चाहूंगा कि एक रोमांटिक मैच जो कोई हमारे तुलसी की लड़त है 5 नंबर मुंबई के कोर में, बहुत ही सुंदर। ये देखिए उनकी मेहनत, वारे वाह। और कोई उनको सफलता नहीं मिल पाई, सीधा अपने रेडिंग में वापस। और फिर से एक बार हमारे 1 नंबर के राइडर सिलोड़ के कोर में, बहुत ही सुंदर। एक बार गुलोरी छोड़ा और पाला घाट और नौता टेकड़ी, बहुत ही सुंदर, वारे वाह। बहुत ही बढ़िया पकड़ सिलोड़ द्वारा। बढ़िया 10 नंबर द्वारा मुंबई के कोर में, बहुत ही सुंदर अच्छी। हमारे काफी कॉमेडी बात करी से थोड़ा दूर है। एक बार 10 नंबर कोई उनको चांस नहीं मिल पाया, सीधा रेडिंग में अपने वापस। फिर से एक बार मुंबई के 15 नंबर के राइडर, बहुत ही सुंदर। और देखना चाहूंगा कि कोई करिश्मा नहीं मिल पाया, देखना चाहूंगा 15 नंबर, बहुत ही सुंदर जो कोई हमारे सिलोट के कोर में। और बढ़िया, वारे वाह। और सीधा अपने रेडिंग में वापस। और ये दो डायरेक्ट पर बहुत ही 5 नंबर और अच्छी पकड़ द्वारा मुंबई। हाफ टाइम के बाद धीरे धीरे जो बढ़ता हुआ कोर्स क्या हमारे स्टेडियम पर, जो कोई बहुत दूर से आई, जो हमारे मुंबई जो कोई खेलती है हमारे सिलोट के कोर में, बहुत ही सुंदर। एक बार करो या मरो 15 नंबर, बहुत ही सुंदर। सेंटर से कार्नर और कार्नर से सेंटर, एक बार अच्छी उनकी तालमेल के साथ सीधा अपने रेडिंग में वापस। फिर से एक बार जो बारी बारी से रेल लगा रहे हमारे 10 नंबर सिलोट के खेलते हैं हमारे मुंबई के कोर में, और बहुत ही सुंदरता निकल पड़ा सीधा राइडर बाउंड्री के बाहर। एक बार दो डायरेक्ट पर हमारे श्री संत चपादास महाराज स्टेडियम पर अच्छी एक तुलसी की लड़त, किरण की तेज बढ़ती रहेगी, बादल की छाव, वारे वाह। बहुत ही बढ़िया 1 नंबर द्वारा 1 पॉइंट के साथ निकल पड़ा, बहुत ही सुंदर, वारे वाह। फिर से एक बार 6 नंबर के राइडर मुंबई के कोर में, बहुत ही अच्छी पकड़ द्वारा मुंबई, वाह वारे वाह मुंबई। ये है कमाल की मुंबई, वाह। देखना चाहूंगा कि 1 नंबर दोनों में से कितने पॉइंट लेकर वापस जा सकता है। 1 नंबर मुंबई के, और कोई उनको चांस नहीं मिल पाया। 2 पॉइंट के साथ पॉइंट मिला सिलोट द्वारा, 2 पॉइंट, बहुत ही सुंदर। एक बार गुलोरी छोड़ा और बालाघाट और हमारे नौताल टेकड़ी 6 नंबर खेलते हुए हमारे काफी कॉमेडी बात करीब से थोड़ा दूर है। एक बार करो या मरो 6 नंबर, बहुत ही सुंदर जो कि हमारे श्री संत चपादास महाराज स्टेडियम पर अच्छी सभी दर्शक की अच्छी भीड़ है। मेरे ख्याल से जो कोई जीत की तालमेल जारी हमारे स्टेडियम पर सिलोट और मुंबई की। और फिर से एक बार 9 नंबर बहुत ही लंबे बदन के राइडर, काफी अच्छे तालमेल के साथ है और पूरी जवाबदारी उनके कंधों पर। करो या मरो 9 नंबर जो कोई अपने संघ के लिए, और सीधा अपने रेडिंग में वापस। बढ़िया हाफ टाइम के बाद धीरे धीरे जो बढ़ता हुआ कोर्स जा रहे हमारे स्टेडियम पर,
जो कोई मुंबई द्वारा हाँ पानी मारो भाऊ पानी मारो भाऊ लाइन आको चला भाऊ व्हॉलेंटियर लोकांनी विनंती आहे की आपण लाईन आखून घ्यावं. खरोखर दोन्ही सामना पाण्यासारखा सामना आहे. या दोन्ही सामन्याला 1111 रुपये पारितोषिक आमचे माननीय प्रशांत भाऊ राठोड यांच्याकडून. खरोखरच एक नामांकित खेळाडू आपल्या या परिसरामध्ये इथं हजर आहे. त्यांच्या दोन्ही खेळाडूंना माझ्याकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन करू शकतो. कारण की काहीतरी आपण दोन्ही खेळाडू खेळ दाखवावं. येऊन चालू चला दोन्ही पंचांना सूचना. दोन्हीही संघ अत्यंत तुल्यबळ. मुंबई वर्सेस सालोड या दोन संघादरम्यान चालू असलेला हा सामना आणि मुंबई संघाकडनं 15 नंबरचा हा खेळाडू सालोड या संघावरती चढाई करत आहे. अत्यंत वेळ तो दौडत आहे कारण 26 गुण घेऊन ते समोर आहे. 18-26 मुंबई संघाची गुणसंख्या ही 26 आहे. म्हणून मुंबई हा संघ अत्यंत संयमी खेळ खेळून विजयश्री प्राप्त करण्याच्या तयारीत आहे. पहिला हा सामना आणि सालोडचा 6 नंबरचा खेळाडू चित्त्यासारखा चपळ अत्यंत चपळाईने आपल्या संघासाठी 1 गुणाची वाढ आपल्या संघामध्ये तो करत आहे. 1 नंबरचा खेळाडू. शेवटचे 5 मिनिट बाकी आहेत आणि मुंबई संघाकडून 1 नंबरचा खेळाडू सालोड या संघावरती आक्रमण करत आहे. आणि बघूया आणि फेकण्यामध्ये यशस्वी झाला तो सालोडचा संघ आणि आपल्या संघासाठी 1 गुणाची कमाई करून 20 गुण प्राप्त केलेले आहेत. 26 गुण मुंबईचे. 6 नंबरचा खेळाडू मुंबई सालोड या संघाकडून मुंबई संघावरती चढाई करत आहे. बघूया 6 नंबरचा गडी पुन्हा आपल्यासाठी यश प्राप्त करतो का, गुणामध्ये वाढ करतो का बघूया. आणि सुरक्षित आपल्या संघाकडे परत सालोडचा 6 नंबरचा गडी. 15 नंबर. शेवटचे 4 मिनिट बाकी आहेत. 15 नंबरचा मुंबई संघाचा खेळाडू वेळ दौडत आहे, टाइमपास करत आहे आणि सुंदर खेळी म्हणावी लागेल. 5 नंबरचा खेळाडू सालोडसाठी तयार मुंबई संघावरती चढाई करण्यासाठी. बघूया शेवटचे 4 मिनिट राहिलेले आहेत. 4 मिनिटांमधले काही सेकंद कमी झालेले आहेत. सालोडचा संघ 5 नंबरचा गडी आणि सुरक्षित आपल्या संघाकडे परत. 15 नंबरचा मुंबई संघाचा खेळाडू सालोड संघावरती आक्रमण करत. बघूया आणि परत एकदा शांत खेळ करत वेळ दौडत आहे.
10 सेकंद बाकी. 9 8 7 6 5 4 आणि परत बघूया 6 नंबरचा खेळाडू डू ऑर डाय ची रेड ही. सालोडचा 6 नंबरचा खेळाडू करो या मरोच्या स्थितीमध्ये आता सध्याच्या स्थितीत. आणि परत एकदा मुंबई संघाला 1 गुणाची वाढ. 27-20. डू ऑर डाय पुन्हा करो या मरोची ही रेड चढाई आणि यशस्वीरित्या पार केली मुंबईच्या संघाने. 2 गडी बाद करून गेलेला आहे 15 नंबरचा मुंबईचा खेळाडू. 9 नंबरचा सालोडचा खेळाडू मुंबई संघावरती आक्रमण करत आहे आणि शेवटचे 2 मिनिट राहिलेले आहेत पहिला सामना संपण्यासाठी. आणि विजयश्री कोणाच्या पदरात पडेल याची प्रतीक्षा सर्व प्रेक्षकांना लागलेली आहे. आणि 9 नंबरचा खेळाडू रिकाम्या हाती परत. यानंतरचा सामना पालाईगुडा वर्सेस पालाईगुडा. पालाईगुडा ए वर्सेस पालाईगुडा बी या 2 संघादरम्यान यानंतरचा सामना होईल. सालोडचा 9 नंबरचा खेळाडू मुंबई संघाकडे दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. आणि उद्या सकाळी 8 वाजता परत या स्पर्धेचे उर्वरित सामने चालू होणार आहेत. शेवटचा 1 मिनिट उरलेला आहे या सामन्याचा. सालोड 20 आणि मुंबई 33 आणि इथे सामना संपलेला आहे. पंचांनी घोषित केलेला आहे आणि मुंबईचा संघ